माझे काही सहकारी इथे आहेत. काही सहकारी इथे आहेत ज्यांची माझी रोज भेट होते आणि बहुतेक सहकारी इथे अशा आहेत ज्यांची माझी रोज भेट होत नाही. त्यामुळं ज्यांची माझी रोज भेट होत नाही त्यांना देखील माझं असं सांगणं आहे की तुम्हाला कधी कसली अडचण आली तरी मला जे रोज भेटतात त्यांना जर तुम्ही संपर्क केला की मग काहींची जी माझी रोज भेट होत नाही त्यांनी जर रोज माझी ज्यांची भेट होते यांच्याशी संपर्क केला तर आपल्या सगळ्यांचीच रोज भेट होईल हे मला आपल्याला सांगायचं. आता दिलीप माने उदाहरणार्थ आमचे मित्र आहेत, त्यांच्या परिसरामध्ये त्यांचे मित्र आहेत, ओळखी पाळखीचे आहेत, त्यांना सुद्धा काही अडचण किंवा काही गरज असली तर ते आम्हाला सांगतात की माझ्या परिसरामध्ये हे अमुक अमुक आहेत, त्यांना ही अडचण आहे. का अडचण काही असेल ती तातडीने आम्ही सोडवतो. कदाचित अमित देशमुख काय करतात हा प्रश्न पडत असावा अधूनमधून की म्हणा तुम्हाला जरी पडत नसला तरी आमचे जे हितचिंतक आहेत तो हा प्रश्न उपस्थित करत असतील असतं नाही. आणि म्हणून त्यांना मी हे सांगू इच्छितो. आता डॉक्टर भराटे आमचा रोज संपर्क आहे आमचा. आता अनेक लोक डॉक्टर भराटेंना संपर्क करतात, ते आम्हाला संपर्क करतात किंवा डॉक्टर कल्याण बर्मले आहेत. म्हणजे ह्या ज्या काही अफवा पसरवण्याचं काम काही मंडळी नेहमी करत आलेली आहे याच्यापासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. आणि मला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हे सांगितलंय की लातूर म्हटल्यानंतर कुठली तडजोड नाही. म्हणून कधीही लातूर या संदर्भाने आमच्याकडनं तडजोड होणार नाही. पारदर्शकपणे सगळं होईल, कायद्यानं सगळं होईल, भ्रष्टाचार कधी होणार नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. 50 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचं गालबोट अजूनही लागलेलं नाही हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं. कारण आम्ही तुमच्यासाठी काम करतोय. तुमच्यासाठी काम करत असताना प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कधीही आम्ही विसरलेले नाही आहोत आणि विसरणारही नाही. आणि म्हणून मी असेल, माझे सगळे सहकारी असतील, सारेच हे सगळेच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत. त्यामुळे सारेच ते पाळतात. आणि एखादा समजा कोणी चुकीचा वागत असेल तो फार काळ आमच्या बरोबर टिकत नाही. खरंच सांगतो, फार काळ तो टिकत नाही आमच्याकडे. समजा तुम्हाला आमच्या अवतीभोवती आता समजा एखादा आमचा दिसला नाही तर तुम्ही हे समजून घ्या खरं आहे ना. आणि म्हणून लातूरसाठी जे करायचं ते चांगलं करायचं, प्रामाणिकपणे करायचं, जेवढं म्हणून आपल्याला करता येईल तेवढं करायचं. हीच भूमिका आमची राहिली. आणि आणखी संपर्काची साधनं माध्यमं कशी आम्हाला वाढवतात. मला कोणीतरी सांगितलं जनता दरबार घ्या, सांगितलं. मी म्हटलं घेऊ, जनता दरबारही घेऊ. सामान्य माणसाला बाबा या वेळेला इथं ऐकून घेणार आहेत, निवेदन घेणार आहेत, तिथं जाता येतं, तेही घेऊ. हेल्पलाईन सुरू करा असंही म्हणाले. तहसील मध्ये कोणी त्रास दिला तिथं बोर्ड असला पाहिजे, तुम्हाला कोणी त्रास दिला तर यांना संपर्क करा, अमित देशमुखांना नंबर. कारण सामान्य माणसाला नाहक त्रास तहसील ऑफिसमध्ये व्हायला लागलाय, महापालिकेच्या ऑफिसमध्ये व्हायला लागलाय, पोलीस स्टेशन मध्ये व्हायला लागलाय.
आणि मग होतं काय, त्याला जर त्रास झाला तो स्वतःला प्रश्न विचारतो, अमित देशमुख काय करतात? अमित देशमुख इथले आमदार आहेत आणि मला इथं त्रास व्हायला लागले, काय चाललंय? खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा 12 आणा. त्यामुळे हे सुद्धा आम्ही आता करणार आहोत. हेल्पलाईन, समजा सरकारी रुग्णालयामध्ये एखाद्याला बेडच मिळत नाही लवकर, तो ताटकळत बसवत आहे, संपर्क करा. इथं आज नाही आहे हेल्पलाईन, पण आहे. तर या सगळ्या व्यवस्था आता आम्हाला लोकाभिमुख आम्हाला आणखी कसं होता येईल. जग बदलत चाललंय. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब वगैरे वगैरे. म्हणजे काय मला कळतच नाही. यांनी आम्हाला अहमदपूरला प्रचाराला बोलवलं. प्रचाराला आम्ही गेलो, काहीतरी एक रील केली कार्यकर्ते प्रचाराच्या, आणि ती रील मी पाठवली मला. ती बघितली मी. ते असं चालत येताना स्लो मोशन मध्ये दाखवलं त्यांनी, आणि म्युझिक सगळं, आणि तिथं काय खाली एकाच बास. पाहिलं का ते तुम्ही रील? म्हणजे अशा युट्यूबर्स, इंस्टाग्रामर्स काय काय. आणि म्हणून मी आता आमच्याकडे उमेदवारी अर्ज मागायला जेव्हा लोक येतात तेव्हा मी त्यांना असं सांगत असतो, हे असं नाही चालणार तुम्हाला. आता तुम्ही मतदारसंघात गेला तर KGF सारखं तुम्हाला यावं लागेल म्हटलं मतदारसंघात. बरं, भारतीय जनता पक्षानं आता इथंच 2 उदाहरणं तुम्हाला मी देतो की एक नाट्यगृह उभं करायला त्यांनी घेतलं जिल्हाधिकार्यालयाच्या शेजारी. नाट्यगृह म्हणजे कधी कधी मला राज्यकर्ते कसा निर्णय घेतात याची सुद्धा मला कधी कधी म्हणजे कीव येते. जिल्हाधिकारी कार्यालय त्या शेजारी नाट्यगृह. शाळेपासून किती अंतरावर असावं लागतं नाट्यगृह? 500 मीटर. शाळेपासून नाट्यगृह असावं लागतं 500 मीटर. आणि जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाला म्हणजे जो मॅजिस्ट्रेट आहे त्याच्या भिंतीला लागून नाट्यगृह. मी सांगितलं त्यांना, जेव्हा भाजपचं सरकार होतं त्यांचे पालक, मी सांगितलं त्यांना नका करू, नियमातच नाही. ते केलं त्यांनी, ते अर्धवट पडलं. कारण त्यांना हे लक्षात आलं की हे इथं नाट्यगृह म्हणून आम्हाला उपयोगात आणता येणार नाही. म्हणजे अशी काही कामं भारतीय जनता पक्षाने इथे केली, मला त्याचं आश्चर्य वाटतं. आणि हा सगळा पैसा लातूरचा आहे, लातूरकरांचा आहे. तो आता असा तो धूळ खात पडलाय. एक शादीखाना तिथं केला, तेही धूळ खात पडलेलं. म्हणून ह्या सगळ्या मुद्द्यांची सुद्धा आपल्याला चर्चा घडवून आणावी लागेल. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता तुम्ही सहभागी व्हावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई भाऊ आणि दादा या महाराष्ट्रामध्ये जो यांनी धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यातून महाराष्ट्राला आपल्याला वाचवायचं आहे. महाविकास आघाडीनं लोकसभेमध्ये उत्तम प्रदर्शन दर्शवलं, तसंच प्रदर्शन विधानसभेमध्येही दिसेल. 8 लोकसभेच्या जागा त्याच्यापैकी 7 निवडून आणल्या आणि आता 46 जागा आहेत विधानसभेच्या मराठवाड्यामध्ये. आणि त्यापैकी 2/3 अधिक
जागा महाविकास आघाडीच्या आम्ही निवडून आणणार आहोत. लातूरमध्ये ज्या 6 जागा आहेत त्या 6 जागांवर सुद्धा 6 पैकी 6 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील हा विश्वास मला आहे. कारण सामान्य माणूस जो इथे विचार करतोय तोच विचार तो तिथं करतोय आणि तो बदल घडवल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे. आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. माझ्या सहकार्याने आपल्याला इथे एकत्रित आणण्यामध्ये जी मेहनत घेतली याबद्दल माझ्या सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करतो. गणेश देशमुख असतील, स्मिता खानापुरे असतील, राजकुमार जाधव असतील, पप्पू देशमुख असतील, कामेगावकर असतील, सोमवंशी असतील, मणियार असतील, आणि त्यांचे इतर सारे सहकारी, मी त्या सगळ्यांचंच कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो की अतिशय उत्तम स्नेह भेट आपण या ठिकाणी घडवून आणली. आणि आज जे सगळे इथं उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर आपला संपर्क आणि सातत्य नेहमी असावं ही देखील आपल्याला मी विनंती करतो, जेणेकरून आपल्याला जी त्यांची सेवा करायची आहे त्याच्यामध्ये कुठेही खंड येणार नाही याची खबरदारी आपण बाळगली पाहिजे. खूप बोलता येण्यासारखं आहे, खूप बोलताही येईल, पण एकंदरीत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, महाराष्ट्र, मराठवाडा, लातूर या संदर्भामध्ये थोडक्यात मी आपल्या भावना आपल्या पुढे व्यक्त केलेल्या आहेत. अजून उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत, माझीही उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे. त्यामुळं आपण उगाच राजकीय टीका टिप्पण्या आत्ताच करायची गरज नाही. त्यामुळे उमेदवार जेव्हा जाहीर होतील त्यानंतर राजकीय आखाडा हा आपेल. मी हे ठरवलंय की मी कोणावरही टीका करणार नाही, कधी केलीही नाही, आणि म्हणून बहुतेक तेच सूत्र मी पाळेन आणि त्या सूत्रानुसारच ही निवडणूक मी लढवेन. आणि म्हणून समजा माझ्यावर जर कोणी टीका केली तर त्याचं उत्तर तुम्हीच द्या. आणि म्हणून या शब्दांसह मी माझ्या विचारांना विराम देतो आणि आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी आग्रहाची विनंती माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.